नमस्कार, पुणेरी आवाजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्या पैलूंवरती आपण गप्पा मारत असतो. आज माझ्यासोबत ज्योती सावर्डेकर मॅडम आहेत. भारतीय जनता मजदूर सेलच्या त्या प्रदेशाध्यक्षा आहेत आणि आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर एक महिला आणि एका महिलेच्या मागची सक्सेस स्टोरी म्हणून आपण या व्हिडिओकडे बघू शकतो. कारण या सगळ्या संस्थेसाठी काम करताना स्वतः त्या उद्योजक आहे. अनेक गरजू महिलांना, अनेक गरजू लोकांना त्यांनी आतापर्यंत मदत केलेली आहे. आणि आताही जेव्हापासून त्या प्रदेश अध्यक्ष झाल्या तेव्हा प्रत्येक गोष्टी, प्रत्येक घडामोडी, पुण्यात घडणाऱ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून मला काय काय करता येईल, समाजासाठी काय काय माझं देणं लागतं, या सगळ्यांवरती त्या जागरूक आहेत. ज्योतिताईंचं खरं सांगायला गेलं तर अगदी सर्वसामान्य घरातून त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक उद्योजिका ते आता भारतीय जनता मजदूर सेलच्या प्रदेश अध्यक्ष. हा सगळा प्रवास त्यांचा कसा होता, यातून आपल्याला काय इन्स्पिरेशन घेता येईल, एक महिलाची संघर्षाची कहाणी कशी असू शकते, या सगळ्यांवरती आपण गप्पा मारणार आहोत. ज्योतिताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, कुठे सुरुवात झाली ती या सगळ्यांना? या सगळ्याची सुरुवात म्हणजे आपले अनुभव. खरं तर अनुभव हाच आपला गुरु आहे आणि माझी सुरुवात माझ्या अनुभवांमधूनच झाली आणि हा निर्णय घ्यायला मला माझ्या अनुभवांनी भाग पाडलं की आता हा प्रवास वेगळ्या वळणावर उद्योजिका म्हणून आजपर्यंत उभी राहिले आणि त्यानंतर मी आता ह्या ट्रेड युनियनवरती प्रदेशाध्यक्ष म्हणून आज उभी आहे. ह्या पदाचा भार मी स्वीकारला आहे आणि तो फक्त सर्वसामान्यापासून ते इथपर्यंतचा जो काही संघर्षाचा प्रवास होता या सगळ्या अनुभवांनी स्वीकारलेला आहे. कारण मला असं वाटतं की सगळ्यात खरं तर आपणच आपलं उदाहरण असू शकतो. म्हणजे आणि जेव्हा जेव्हा एखाद्या प्रसंगातून आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला मागचा प्रसंग पुढच्या प्रसंगातून बाहेर देण्याची चेतना किंवा एक ताकद देत असतो याच्यामध्ये. त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मी माहेरची ज्योती यशवंतराव शितोळे, जी 430 सोमवार पेठेत लहानाची मोठी झाले आणि 92 मध्ये नितीन सावर्डेकरांशी प्रेमविवाह करून सोमवार पेठेतून बाहेर पडले. एक बंडखोर, उद्दाम अशी ही मुलगी, म्हणजे जिने जो काळ होता आपला की स्त्रियांनी एखाद्या मुलाशी किंवा अगदी स्वतःच्या भावाशी जरी बोलायचं असेल तरी तिथे शंका व्यक्त केली जायची. अशा वातावरणामध्ये आणि अशा याच्यामध्ये मी वाढले. सभोवतालचं सगळ्याच म्हणजे तो काळही मला बघा, आय शुड बी ब्लेस्ड म्हणायला हरकत नाही की मला आजची पिढी, माझी पिढी आणि याच्या आधीची पिढी या सगळ्यांचा प्रवास मला बघायला मिळाला. आणि याच्यामध्ये ब्युटी अशी आहे की आजच्या पिढीला जी खऱ्या अर्थानं जी गरज आहे ती मला समजून घ्यायला मिळते. कारण माझ्या पिढीतल्या त्रुटी मला माहिती आहेत, म्हणून आता पुढच्या पिढीसाठी काय करता येईल किंवा काय चुका टाळता येईल हे माहिती आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये एक मुलगी म्हणून वाढताना, पत्नी म्हणून स्वतःला उभं करताना, मग आई म्हणून आणि एक उद्योजिका झाल्यानंतर तेच नातं एक मालक कामगार हे जेव्हा उभं राहिलं किंवा मग मी इथे हा प्रवास करताना सभोवतालचे असे अनेक जण मी पाहत होते की ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, करण्याची दम आहे, पण मनात शंका आणि भीती आहे. अभाव असतो तो आपल्याला कोणीतरी पाठिंबा आणि पाठराखा असण्याचा, हा आपल्याला किंवा योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो किंवा स्वतः आपण बघतो ती स्वप्न खरी करू की नाही ह्याच्यावर स्वतःवर शंका घेत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं की मला स्वतःला घडताना खूप उपयोग झाला. याच्यामध्ये मला कोणा एकाचं नावही घेता येणार नाही, कारण आयुष्यामध्ये आशीर्वाद हा सगळ्यात मोठा हे असतो आपला. जमेची बाजू. येस, जमेची बाजू असेल ती किंवा तोच तुमचा
खरा स्त्री म्हटलं तर मौल्याचा दागिनाही तोच आणि तुमचा खजिनाही तोच आहे खरं तर. म्हणून मला अनेक उत्तम मार्गदर्शक मिळाले. अनेक वेळा मला अनेक मान्यवरांची वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायला मिळाला, अनुभवाला मिळालं त्याच्यामध्ये. किंवा कधी स्वतःला असं वाटतं की आपण जेव्हा अशा परिस्थितीत जात असतो की मी बरोबर की चूक, अशा वेळेला सुद्धा कोणीतरी आपल्याला हवं असतं की मोकळेपणानं निर्णय शेवटी आपणच घ्यायचा असतो. कारण निर्णय आपण घेतो तेव्हा जबाबदारीची क्षमता आपल्यामध्ये असते. तो चुकला तरी त्याला जबाबदार हे मी असते आणि तो योग्य ठरला तर ते कुणासाठी तरी उत्तम उदाहरण असू शकतं. मॅम, खरं तर तुम्ही जसं सांगितलं की सोमवार पेठेपासून झालेला सुरुवात आणि मग आता एक मोठी उद्योजका म्हणूयात, सक्सेसफुल उद्योजका म्हणूयात, हे कसं म्हणजे डोक्यात कसं आलं की आपण आता स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे? जसं तुम्ही म्हणालात की लग्न करतानाही बंड करावं लागलं आणि सगळ्याच गोष्टींना सुरुवात जिथून झाली, तो एक उद्योजकेचा प्रवास कसा होता? कुठून सुरुवात झाली होती? लहानपणापासून माझ्याकडे लीडर क्वालिटी होत्या हे मी नाकारणार नाहीये. त्याचबरोबर एक हिंमत होती की मी स्वतः काहीतरी करू शकते. मग स्वतः काहीतरी करू शकते तर ऑनेस्टली सांगायचं तर मला जे शिक्षण घ्यायचं होतं ते शिकण्यासाठी मला तसा त्या काळामध्ये पाठिंबा मिळाला नाही. त्या काळामध्ये मला 1986-87च्या दरम्यान मला सिव्हिल इंजिनिअर व्हायचं होतं, पण तेव्हा मला ते करता आलं नाही. मग माझा शिक्षणाचा अभाव हा राहून गेला, म्हणजे मागे ती खंत राहिली आणि तो मागे पडला. मग त्यानंतर पुन्हा जेव्हा असं वाटायचं की आपण एखाद्या वेळेस आपल्या देशसेवेसाठी जावं, मग देशसेवेमध्ये मला म्हणजे क्षमा करा खाकी नाही कधी असं वाटलं, पण डेफिनेटली माझं सगळं अट्रॅक्शन होतं ते डिफेन्सकडे. मग असं वाटलं की मला मी मुलगा असते तर मग मला इंडियन नेव्हीत जाता आलं असतं, आर्मी करता आलं असतं, एअरफोर्सला जाता आलं असतं. पण पुन्हा एकदा मुलगी म्हणून तो प्रवासही माझा पूर्ण होणार नव्हता किंवा तो थांबला म्हणण्यापेक्षा तो सुरूच झाला नव्हता, कारण त्या काळात अजून मुलींना घेण्याचे निर्णयच झाले नव्हते. त्यामुळे तोही नाही. पण मला एनसीसीच्या निमित्तानं नौसैनिक दलाचा बेसिक तरी अनुभवाला मिळाला, अभ्यास करायला मिळाला. कारण 11वीत असताना मी नौसेनेचं हे केलं होतं, म्हणजे एनसीसी मार्फतच मी ते अनुभवलं होतं. त्यामुळे ती एक ओढ होती आपल्याला काहीतरी करता यायला हवं, अरे वेगळं काहीतरी करावं आणि मी वेगळी आहे त्यामुळे मला काहीतरी करता यावं. पण विवाह झाल्यानंतर पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आर्थिक परिस्थितीचा आणि ह्याच्यातनं. तेव्हा एक गोष्ट निश्चित होती की मला शोधता आलं आणि मला असं वाटलं की त्यावेळेस मला जाणवलं की प्रत्येक माणसामध्ये एक विशेष गुण असतो आणि तो जन्मजात असतो खरं तर. म्हणजे जेवढे संशोधक होऊन गेले किंवा जेवढे तुम्ही पाहतात की आज न्यूटननी लावलेला शोध आपण म्हणतो किंवा अनेक सायंटिस्टची आपण नावं घेतो, यांनी हे शोध लावला, त्यांनी तो शोध लावला, मग त्यातनं आपल्याला प्रेरणा असते की आपल्यामध्ये पण काहीतरी असणार. मग तेव्हा मला लक्षात आलं की माणसांच्या लक्षात येत नाही की आपल्यामध्ये काहीतरी वेगळं असेल आणि ती फार महत्वाची आहे. आणि तेव्हा मला जाणवलं होतं की अरे मी इतकी उत्तम होस्ट आहे, मला इतकं छान स्वयंपाक करायला येतं, मी खूप सुंदर स्वयंपाक करू शकते. मग याचा मी माझ्या या आर्थिक परिस्थितीला म्हणजे हे करण्यासाठी उत्तम त्यातून बाहेर पडण्यासाठी मी याचा उपयोग सहज करू शकते. मग तेव्हा मी मेस सुरू करायची ठरवली आणि मी मेस सुरू केली. खरं तर मेस सुरू केली ही साधारणतः माझ्या 93-94 ची गोष्ट असेल, 92-93 ची गोष्ट असेल, कारण माझं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि आम्हाला म्हणजे त्या काळात मुलींना नोकऱ्या, त्यातही शिक्षण अर्धवट, सगळे चॅलेंजेस बाहेर पडणंच मुळात अवघड. त्या अशा परिस्थितीत मग मी मेस सुरू केली. मला लक्षात आलं की आपल्याला खरंच छान इन्कम मिळायला लागलं होतं त्यातून, मेसमधून. चा प्रवासही छान चालला होता अशा ह्याच्यामध्ये. मग थोडंसं ते शिकता मग पुढे माझ्या नवऱ्यानं 95-96ला बँगलोरला शिफ्ट व्हायचं ठरवलं. मग आम्ही अचानक बँगलोरला गेलो. मग तिथे मी मात्र एका ठिकाणी नोकरी केली. तोही पण माझा तो किचन सुटला नव्हता, कारण तिथे मी जेव्हा नोकरीला गेले तेव्हा मी हितकारी चायना लिमिटेड या एका कंपनीच्या
डीलरकडे मी काम करत होते. Okay. आणि जेव्हा की असं होतं की तिथे हितकारी चायनाचं खूप असं जाणवत होतं की मार्केटमध्ये तोपर्यंत खूप कॉम्पिटिटर आले होते क्रॉकरीजला, आणि ती कंपनी खूप संघर्षात होती की बाबा त्या कंपनीचं प्रोडक्ट विकणं हे. आणि त्या दरम्यानमध्ये मी मी त्यांची मार्केटिंग तिथे झोनल हेड तिथे जॉईन झाले त्यांच्याकडे, हितकारी चायना लिमिटेडला, त्यांच्या एका डीलरकडे. आणि त्या प्रवासामध्ये मला खरा आनंद झाला की मी अनेक मान्यवरांना, अनेक उत्तम यशस्वी उद्योजकांना मी भेटले. त्यातलं मला आवर्जून एक अनुभवाला मिळालेलं नाव, कदाचित मी त्यांच्या लक्षात नसेल पण माझ्यासाठी ते अनुभव फार सुंदर होते. तो म्हणजे विठ्ठलराव कामतांचा हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल इंडस्ट्री. आणि ती माझी स्वतःची आवड होती. मग ही पण मी अभिमान वाटला होता मला की आपण इडली टू ऑर्किड वाचलं आणि त्या व्यक्तीला आपण भेटतोय आणि त्यांच्यासाठी आपण काम करतोय थोडंसं. म्हणजे माझी क्रॉकरी त्यांच्याकडे थोडीफार सप्लाय व्हायला सुरुवात होतीये, माझ्या कंपनीची आय मीन, डेफिनेटली. तर असे अनेक जणांना मी भेटत होते. आणि त्या प्रवासामध्ये मी म्हटलं ना, प्रत्येक जण आपल्याला शिकवत असतो. आणि आपल्या मेहनतीने जेव्हा मला कोणीतरी पाठीवरची थाप देऊन जस्ट कीप इट अप आणि यू विल डू इट. आणि असे मी अनेक, म्हणजे त्यावेळेला जो मी बिझनेसचा रिझल्ट देत होते, याच्यापूर्वी आवर्जून सांगेल, असाच माझा प्रवास लग्नानंतरही सुरू झाला होता. कारण मी ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं तो एक आर्टिस्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे त्याच्यात आणि माझ्या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये भयंकर भिन्नता आहे. तो अतिशय शांत व्यक्तिमत्वाचा आणि मी एकदम उथळ अशा व्यक्तिमत्वाची, धाडसी व्यक्तिमत्व म्हणा किंवा उथळ असेल किंवा एकदम अग्रेसिव्ह होते अशा व्यक्तिमत्वाचं माझं. पण आता लग्न केलंय त्यामुळे हे घेतलेलं चॅलेंज आपल्याला निभवायचं नक्की आहे. मग आमच्या दोघांमध्ये सुद्धा कम्युनिकेशन कसं वाढेल. समोर आपल्या स्त्री म्हणून हे असतात गुण, आपण त्याला शोधत नाही. मला म्हणजे आपल्याकडे जे जे मला संस्कार झाले होते त्यातनं माझा संसार, माझी जबाबदारी, सगळं आपण आपल्यावर जे ओढवतो, पण ते सहज पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये खरंच नाहीये. म्हणजे मी आज नक्की सांगू शकतो, तुम्हाला जर समजलं ना, तुम्हाला हे बर्डन घ्यायची गरज नाही किंवा काळाला घाबरून किंवा हे. मला एवढं नक्की कळालं होतं की माझ्या संसारामध्ये मी आणि माझा नवरा हे जरी असलं तरी आमच्या दोघांची कुटुंब तितकीच महत्वाची आहेत माझ्यासाठी. त्यामुळे दोघंही कुटुंबाचा बॅलन्स करून मला उभं राहायचंय. आणि तो मी आजपर्यंत केला, टिकवला. आणि अभिमानानं सांगू शकते की 33 वर्षाचा प्रवास आज आमचा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये असं नाही आहे की तो फार गुडी होता. त्याच्यात अनेक संघर्ष होते, अनेक अडचणी होत्या, दोन भिन्न व्यक्तिमत्व होते, दोन भिन्न वेगळ्या घराणी होती, म्हणजे घरातल्या पण त्यांचं वेगवेगळं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पेलावून पुढे जायचं होतं आणि त्यात मी ते गेलं. त्यामुळे माझं पहिलं मेस चालवणं हेच एक छोटासा उद्योग होता. ग्रेट. आणि तो त्यामुळे मला तेव्हाच वाटायचं की आपण एक मोठ्या उद्योजिका झालो. आणि हा थॉट येणं पण खूप महत्वाचं आहे ना, की तुम्ही पुढे जाऊन मोठं स्वप्न बघताय आणि त्याचं खरंच मोठं एक वृक्ष होतंय असं बघतोय आपण. सो मेस पासून सुरू झाला. मग पुढे अनेक कॉम्प्लिकेशन्सनी, अनेक ह्याच्याने मला मातृत्व मिळालं. मी आई झाले. मग आई झाल्यानंतर मात्र एक सुखद अनुभव होता. पण मी कदाचित अति होईल, पण मी तरी प्रत्येक स्त्रीला माझं ते एक नक्की सांगू शकेल, ज्या अनेक वेळा वाटतं आपण हारलो, आपल्याला आता पुढे काय. पण आई झाल्यानंतर नाही का, आपण खरंच एक काय म्हणाल, मला त्याला एक ताकद असते, ऊर्जा असलेली किंवा ती ताकद, आणि ती तुम्हाला खरी जगायला शिकवते. आणि तीच माझ्यामध्ये कदाचित झाली होती. आई झाल्यानंतर मी फक्त पहिली आई होते. त्यावेळेस मी पूर्णपणे विसरले की आपण कुणाची कन्या आहोत, मागे काय घडलं, मी कुणाची बहीण आहे, मी कुणाची बायको आहे, सून आहे, पण मी एक आई होते. तेव्हा मला माझ्या मुलासाठी एक उदाहरण म्हणून आता इथून पुढे जगायचं होतं. मग माझ्यातल्या त्रुटी मला ऑटोमॅटिकली कंट्रोल करता यायला लागल्या.
मग माझा अग्रेसिव्हपणा असेल किंवा माझे निर्णय निर्णय असतील, असतील. प्रत्येकच गोष्ट तुमची त्याच्यावर बंधनं यायला लागतात एक बाळामुळे. कारण आता असा प्रवास सुरू होतो की तो तुम्हाला बघून तुमच्या बरोबर वाढणार असतो आणि ते घडत होतं आणि ते मी अनुभवत होते. त्यामुळं मग नंतर त्या प्रवासानंतर मेसमधून मग मी पुन्हा एक झेप घेतली. माझं ॲक्मे सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाची एक संस्था होती, ज्या संस्थेने खूप सुंदर काम केलं. अनेक ठिकाणी माझे सिक्युरिटी सर्व्हिसेस म्हणजे आम्ही मॅनपॉवर सप्लाय करणं किंवा या गोष्टी, याच्यातूनच मला मग हाऊसकीपिंग या सगळ्या गोष्टीचा प्रवास झाला. हा प्रवास मी जवळजवळ नाहीतरी 2013-14 पर्यंत उत्तम प्रकारे करत होते, सुरळीत चाललेला होता. त्यातून पुन्हा एक थोडी हिंमत येत गेली. आर्थिक परिस्थिती बदलायला लागली की माणसाचा विश्वास पण वाढत जातो, ती बदलायला लागली. त्यातून मग थोडंसं जी मी लोकांना मदत करत होते वेगवेगळ्या प्रकारांची, त्यातूनच माझ्या लायझनिंगचा जन्म झाला. म्हणजे लायझनिंग काय असू शकतं, लायझनिंग हा शब्द काय आहे हे मला तेव्हा कळालं. त्यातूनच मग मी बांधकाम व्यवसायाशी निगडीत अशा काही सेकंड विनिंगमध्ये आल्यामुळे ते असं झालं की मग त्यातले काही अनुभव आले. मग त्याच्यावरती लायझनिंग म्हणून सुरू केलं. माझा हा असाच धडाडीचा आणि चिकित्सक स्वभावामुळे मला मी म्हटलं अभ्यास नाही केला, पण मी अभ्यासू होते की मला लिगल खूप आवडतं, लिगल अभ्यासायला खूप आवडतं. मग त्याचं वाचन, त्याला समजून घेणं हे खूप आवडतं मला आणि ते मी करत गेले त्याच्यामध्ये. मी कोणाकडूनही मला ते अनुभवायला आवडलं किंवा एखाद्या गोष्टीचं ऐकून घेणं किंवा आपल्याला माहीत नसलेलं ते आजही मला आवडतं की माझ्यापेक्षा मग ती व्यक्ती लहान असेल किंवा मोठी असेल, पण जे मला माहीत नाही ते जर मला इतर कोणीतरी शिकवू शकलं किंवा मला ते सांगू शकलं तर आवडतं मला आणि ते शिकायलाही आवडतं. तर याच्यातून माझा लिगल पण डीप खूप हे होत गेला. म्हणजे मग मी जेव्हा लायझनिंग करता करता नंतर मी कन्सल्टन्सी सुरू केली. त्याच्यामध्ये क्लिअर टायटल कन्सल्टन्सी असा एक कन्सेप्ट मी आणायचा प्रयत्न केला की एखाद्याला जमीन घेण्यापूर्वी त्यानं काय अभ्यास करायला हवा, काय खबरदारी घ्यायला हवी आहे, या सगळ्याचा मी सखोल अभ्यास करायचे आणि त्यातूनच मग कन्सल्टन्सी ही चा जन्म झाला. असा हा माझा व्यवसायाचा प्रवास चालू होता आणि प्रत्येक व्यवसायाची ताकद माझी हे माझे कलिग्स होते, आम्ही कामगार होतो. आणि अनेक वेळा असे समोर होतं की सुरक्षितता कुठे किती अभाव पडतो. म्हणजे खरोखरच प्रत्येकाचा आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा ही माझ्या मूलभूत गरजा आहेत आणि हा माझा हक्क आहे, पण तो मी कसा घेऊ शकते किंवा त्याला कसं हे करणं. अभावी वेळोवेळी महागाई वाढते, नोकऱ्यांचे चॅलेंजेस आहेत, त्यांना घरकुल आहेत, बेरोजगार तर इतके आहेत आपल्याकडे. पण याच्यामध्ये नाही का फक्त याला नुसतं सरकार जबाबदार नाही, आपण स्वतःही जबाबदार आहोत हे मला जाणवतं प्रकर्षाने. आपण ह्या मुद्द्याकडे वळणारच आहोत, पण मुळात मला तुमच्या प्रवासातल्या काही गोष्टी, कारण एखादा साधा छोटासा उद्योग जरी एखाद्या महिलेला सुरू करायचा असेल, अनेक अडचणी, आर्थिक असेल, वैयक्तिक बाबी असेल, घराच्या संदर्भातल्या अडचणी असेल, ह्या सगळ्या आल्या. पण याच्यावरती मात कसं करत गेला तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक स्टेपवरती? जसं तुम्ही म्हणालात मेस पासून सुरू झालेला प्रवास आज एक यशस्वी उद्योजिका म्हणूयात असा आहे तुमचा. सो यातल्या अडचणींवरती मात करताना काय विचार असायचा तुमचा? मला ते करायचंय आणि माझ्या मुलासाठी मला उभं राहायचंय. मला त्याला जिंकलेल्यांचे उदाहरण देऊन किंवा ते नाही दाखवायचंय, तर मला त्याला दाखवू दे की असे जर प्रसंग आले तरी तुम्ही असं करू शकता. तुमची निर्णय क्षमता, तुमचं धाडस आणि तुमची निष्ठा हे फार महत्वाचं आहे. जर मला एक व्यावसायिक म्हणून राहायचं होतं तर म्हणजे मला आठवतं की माझ्या बालपणी असं असायचं की तुम्हाला काय, मुली म्हणजे फक्त चूल आणि मूल, हे मी अनेक वेळा ऐकलंय. त्यातून मी अनेक वेळा शिक्षा भोगलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटलं मी का नाही, मी हे करू शकते आणि मी ते करून दाखवलं. मी करत गेले.
आणि हे तुम्ही मी जसं म्हटलं ना की माझा पहिला जर माझ्या व्यवसायाचा पहिला रुपया माझ्याकडे आला असेल तर तो ह्या 2 हातांच्या मेहनतीनेच आला होता. माझा कोणी फायनान्सर नव्हता. स्वयंपाक करून उभे राहिले, 4 पक्वान्न केले, जे एकीकडे पाहुण्याला करून घालायचे होते तेच व्यावसायिक म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून ते विकले. त्यातून उभे राहिलेले 2 रुपये ते पुन्हा दुसऱ्या व्यवसायाला लावले. किंवा एकीकडं म्हणजे मला माझ्या पहिल्या सिक्युरिटीला जेव्हा मी अपॉइंट केलं होतं त्या मुलाचा पहिला पगार हा आता ज्या कंपनीकडनं आम्हाला मी ज्या कंपनीसाठी माझा एक सिक्युरिटी उभा केला त्या कंपनीने मला पैसे देण्यासाठी 10 तारीख असायची त्याला. पण इथे आपल्याला माहिती आहे आपल्याला 1 तारखेला घरमालकाला भाडं द्यायचं असायचं. हा तेव्हा सुद्धा डोक्यात होतं. मग तेव्हा काय करायचं की माझ्या थोडेसे पैसे आपल्याला नेहमी ठेवायचे. पहिलं त्याचा पगार, कारण आता मी त्याच्यावरती उभी राहणार आहे. नवरा माझा खाजगी नोकरी करत होता, त्याच्याकडून येणारा त्याचा पगार तो मला जे घर खर्चाला पाठवतात ते शिल्लक आणि माझी चालू होतं माझं. याचीच बांधणी करून व्यवस्थित विचारपूर्वक त्या गोष्टींना मी पुढे उभी राहिले. बरं, हे सगळं करताना एक सामाजिक भान, जसं तुम्ही म्हटलात की माझ्याकडे काम करणाऱ्या माणसाला मी अगोदर पैसे दिले पाहिजे, सो हे सामाजिक भान कसं येत गेलं आणि मग तुम्ही ते जपत गेलात आणि आज तुम्ही सांगताय की जसे प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती झाली ह्या सगळ्या पदांवरती, तर हे सामाजिक भान ह्या सगळ्या संकटातूनच येत गेलं. अनेकांना ना व्यवसाय सुरू केल्यानंतर तक्रार असते मला माणसं मिळत नाहीत. का मिळत नाहीत त्याची कारणं शोधा ना. आपण कुठे कमी पडतो हे शोधणं गरजेचं आहे. कारण आपल्यासाठी जी व्यक्ती काम करते तिच्या मूलभूत गरजा काय आहेत आणि त्यातूनही तुम्हाला उत्तम स्किल कामगार जर हवे असतील तर तुम्हालाही त्यांना तेवढं त्यांच्या ग्रोथला तुम्ही तेवढा पाठबळ दिलं पाहिजे ना. एखादा आता माझ्याकडे अशा अनेक उदाहरण आहे. माझ्या घरकामाला आलेली मुलं आहेत माझ्याकडं जी मला घर कामामध्ये स्वयंपाकाची मदत करायला म्हणून माझ्याकडे आलेली आहेत. त्यांना उत्तम प्रकारे ड्रायव्हिंग येतं, ते बेसिक वाचू शकतात, त्यांना फर्स्ट एड माहिती आहे. हे त्यांना तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे ना. तुमचाही प्रत्येकच गोष्ट आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट आयदर आपण सोयीस्करपणे दुसऱ्याला जबाबदार ठरवतो. सोयीस्करपणे जे नाही व्हायला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी उचलायला घेतली पाहिजे आणि जबाबदारीने राहिलं पाहिजे. मला अनेक वेळा, आत्ताही मी तुम्हाला सांगते, अनेक वेळा अशा प्रसंग आणि अनेक वेळा अशी उदाहरणं येतात आपल्या पुढं की माणसं मिळत नाहीत. माणसं मिळतात तर मी अनेक अशी लोक बघितली आहेत, अशी मुलं बघितली आहेत की हे काम करायची मला लाज वाटते. मी हे काम नाही करू शकत, मी ते काम नाही करू शकत. काम आहे हो. जर तुमच्या घरातलं संडास साफ करायला तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे, जी वाटते, त्याच्यासाठी आपल्याला माणूस शोधावा लागतो. म्हणजे मी तुम्हाला आजही सांगते, अनेक माझ्या भोवतालच्यांनाही माहिती आहे, ती जर एखाद्या ठिकाणी जात असेल किंवा एखादा माणूस पण मी म्हणेल ना ओळखत असेल ना तर मी आधी विचार करते थांब जरा त्याचं वॉशरूम वापरून येऊ दे. कसं तिथूनच कळणार आहे ना तुम्हाला. वरचं लाली लिपस्टिक सगळ्या छान दिसतात आपल्याला, आतली स्वच्छता नाही कळत. ग्रेट, खूप महत्वाचं तुम्ही बोललात. ताई, आता किती आघाड्यांवरती लढताय तुम्ही, कारण ही प्रवास खूप मोठा आहे. सुरुवात जी झाली आता किती आघाड्यांवरती, म्हणजे किती बिझनेस आता सांभाळताय तुम्ही? नाही, सध्या मी आता बऱ्यापैकी खूप कमी करत आले, कारण मला आता समाजाचं देणं म्हणून मी हे फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे आता मी फक्त कन्सल्टंट म्हणूनच राहणार आहे आणि करणार आहे. त्यामुळे मी सिक्युरिटी सर्व्हिसेस, हाऊसकीपिंग हे वेळोवेळी, कारण प्रवास कुठे थांबायला पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे. माझा एकुलता एक मुलगा जेव्हा वयात येत होता, जेवढी मला मुलगी महत्वाची तेवढा तोही महत्वाचा आहे. त्यावेळेस मी काही निर्णय मी त्या वेळेस घेत गेले, कारण मला त्याला वेळ द्यायचा होता. एक वेळ असते की आपल्याला फक्त ही नशाही लागते आपल्याला.
कामांशी सत्य- यश हे काही इतकं हे नसतं. सोपं नाहीये. ते तुम्हाला ते नुसतं अरे मी करू शकतोय ते येतं तर हे होतही राहतं, पण तुम्हालाही ते थांबता पण आलं पाहिजे. कदाचित मी तशी थांबले, पण मधल्या वेळामध्ये जसं कोविड आला, डिमॉनिटेशन झालं, अशा अनेक प्रसंगांनी आपल्याला मी फायनान्शियली खच्ची झाले, पण हरले नाही आणि हरणार नाही Right. हे निश्चित आहे. मग पुन्हा उभं राहण्याची उमेद मी अगदी सांगते, म्हणजे एक यशस्वी उद्योजिका म्हणून उभी राहिल्यानंतर पुन्हा जेव्हा एक आर्थिक असा काळ आला की आता खरंच आपल्याला एवढं मोठं नाव झाल्यानंतर आता लोक माझ्याकडं काय म्हणून बघतील, असा जेव्हा प्रसंग आला होता तेव्हा ते कोण होते हा प्रश्न मी स्वतःला विचारला होता. माझ्या प्रवासामध्ये ते तेव्हाही बघे होते, ते आजही बघे असणार आहे, ते उद्याही बघेच असणार आहे. तेव्हा या सगळ्या प्रसंगांना तुला मात करायची, कारण तुला अनेक स्त्रिया बघतात. ती एक जिद्दीची स्त्री आहे, न हरणारी आहे. तिने शून्यातनं इथपर्यंतचा प्रवास केलाय. हे प्रत्येक वेळेस मी मनाला सांगायची आणि उभं राहायची. अशा ह्याच्यामध्ये मी अनेक देश फिरले, अनेक देशांचे अनुभव घेतले, तिथले संस्कार, संस्कृती, अनेक गोष्टींना मला अनुभवायला मिळाल्या. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये माझ्या मुलांनी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचं ठरवलं तेव्हा दुसऱ्या वर्षीच कोविड आला. मग त्याच्यावरही मात करून त्याचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण व्हावं यासाठी मला प्रयत्न केले. त्यावेळेला याच्यामध्ये मी त्याला घडवताना मला ऑनेस्टली एका स्मार्ट ॲपची खूप चांगली मदत झाली, विच नोन ॲज द Airbnb होस्टिंग ॲप आहे हे खरं तर. आणि अधुरा म्हणजे आपण पुन्हा एकदा म्हणेन की नॉलेज आपण अधुरं नॉलेज घेतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट नाण्याला दोन बाजू असतात, चांगलं आणि वाईट. चांगलं तेवढं आपण नेहमी निवडायचं असतं. प्रत्येक आधुनिक गोष्टी येत असतात समोर, पण त्या वापरताना सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ते कुठे थांबायच्या त्याला. आणि ते मला अपील एवढ्यासाठी झालं होतं की मी त्याच्यावर हवी होण्यापेक्षा मला माझे नियम बांधता येत होते तिथं. आणि ते खरं तर खूप उत्तम, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या मुलांसाठी ते उत्तम होतं मला त्यावेळेला. कारण अशा परिस्थितीत होतो आम्ही तेव्हा की कॉलेज शाळा बंद, मुलं नुसतीच घरात बसणार, पण त्यांना काहीतरी चालना तर दिली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मी म्हटलं ना, मी असा प्रवास बोलू नाही शकत, तो अनुभवायला लागतो प्रत्येकाचा, आणि तो मी अनुभवत गेले. ते म्हणतात ना की तुम्ही तुमच्या स्टोरीचे हिरो असता. प्रत्येक जणांनी ठरवायचं की तुम्हाला हिरो व्हायचं की विलर व्हायचं त्या पद्धतीने. सो तुमचा हा जीवन प्रवास अतिशय महत्वाचा वाटतो मला, की महिला उद्योजिका प्रत्येक संकटावरती मात करणं आणि एक स्वतःच समाजभान जागृत ठेवणं. पुढे काय काय करायचं ठरवलं? जसं कन्सल्टन्सी तर आहेच, पण पुढे समाजासाठी तुम्ही म्हणताय काय आहे, पुढचे काय ह्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये काय करायचे आहेत गोष्टी मला? माझा येणाऱ्या वर्षांवरती जर फोकस असेल ना, तो एक स्किल स्कूल वरती असणार आहे. आणि तो स्किल स्कूल हा स्वतःवरनच मी म्हटलं जसं अनुभवातनं हे करायला लागणार आहे. की सगळ्यांनाच अभ्यास करायला आवडत नाही हो फार, पण अभ्यास हा महत्वाचा आहे, तो प्रत्येकाने केला पाहिजे, पण त्याच्या आवडीनुसार तो हवा. मग त्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्या गोष्टी शिकता याव्यात, त्यातून त्यांची गोडी निर्माण होऊन मग तो मास्टर करेल किंवा तो त्याच्यात मास्टर होईल, हे त्यांना देता यावं. आणि प्रत्येक जण हा आर्थिक सक्षम व्हावा, यासाठी फोकस असेल आमचा स्कूल स्किल वरती. फॉर एक्झाम्पल की आजचा तुमच्या दारात येणारा प्लंबिंग करतो, तो मुलगा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तो कुठून आला हे नॉलेज घेऊन? त्याला कुठल्या शाळेत शिकवली पाईपलाईन आणि या सगळ्या गोष्टी? इंजिनियर ड्रॉइंग काढतो, पण खरी लाईन तर तोच देतो तुम्हाला. इलेक्ट्रिशियनच्या बाबतीत तेच आहे. तर कार मोठमोठ्या महागड्या गाड्या चालवतो, त्याच्या मागचा तो गॅरेजचाच मुलगा तितका महत्वाचा आहे. अहो, कित्येक वेळा त्याला जे येतं ते तुम्ही नाही सांगू शकत. याच्या पलीकडचं उदाहरण देईल.
मला कोणाला इथं असं म्हणजे आपण आहे नाही म्हणत आहे, शिक्षण महत्वाचं आहेच आहे, प्रत्येक शिक्षण महत्वाचं आहे, डॉक्टर इंजिनियर, पण स्किलही तितकं महत्वाचं आहे. कंपाऊंडर डॉक्टरसाठी बाहेर बसल्या बसल्या शिकून जातो की कुठल्या गोळीचं कॉम्बिनेशन काय आहे. आपण स्वीकारत नाही काही गोष्टी, पण याचा अर्थ शिक्षण महत्वाचं नाहीये किंवा अर्धवट ज्ञानाने आपण धोकाही अर्धवट ज्ञानामध्ये, म्हणून स्किल शिक्षण देणं गरजेचं आहे. हे किती वर्षांमध्ये उभं राहील काय? मी भविष्य मी म्हणजे फ्युचर बघती येते. मला असं म्हणता येईल की माझं स्वप्न येते पुढच्या 5 वर्षात हे नक्की फार वेगळ्या प्रकारे उभं राहील. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासासाठी आणि येणाऱ्या सगळ्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर महिलांसाठी किंवा सगळ्यांनाच की एखादा उद्योग सुरू करायचा आहे, तो सुरुवातीला काय काय काळजी घेतली पाहिजे, मग ते तुम्ही मानसिकरित्या खचू नये यासाठी कसा विचार असला पाहिजे, त्याविषयी थोडं सांगा. तुम्हाला बघे असतात ना तसे हिणवणारे असतात, हे होणार नाही. मी अगदी कालचं उदाहरण देईल. काल मला एक महिला भेटायला आल्या होत्या आणि त्या मला जाता जाता म्हणाल्या, ताई मी पहिल्यांदा असं वाटतंय मला, मी एक कोविडच्या काळामध्ये माझ्या नवऱ्याचा व्यवसाय हा पूर्णतः डुबला. म्हणजे त्या काहीतरी माझ्या मते मशरूम सप्लाय वगैरे त्या करतात आणि अनेक हॉटेलना त्यावेळेस ज्यांच्याकडे त्यांनी मशरूम सप्लाय केलं असेल त्याच्यावरती त्यांना जवळजवळ 55 लाखाला त्यांना म्हणजे तोटा झाला, तो नुकसान झालं. कारण तेवढे गोळाच झाले नाहीत पैसे, त्यामुळे तिच्यावरचं कर्ज वाढलं. ते 55 लाखाचं कर्ज आज 70 लाखापर्यंत जाऊन पोहोचलंय आणि तेवढं रिटर्न्स आता उभं राहायला इतका त्रास होतोय. त्या म्हणाल्या की मी कसं, पण मला प्रत्येक जण हेच सांगतो की हे होणार नाही, हे करायला अजून तुला वर्ष द्यावी लागतील. तर मला एवढंच सांगायचंय, जग बोलतच राहणार आहे. तुम्हाला डिमोटिवेट करणारी अनेक माणसं मिळणार आहेत. स्वतःवरचा विश्वास जळू देऊ नका आणि पडेल त्या प्रसंगाला आणि कामाला लाजू नका. हो, आज असा आहे, आजचा दिवस असा आहे, तो उद्या बदलणारी पण मीच आहे ना. त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी, तुम्ही मला त्या महिलेने मला हे सांगितलं, मला उत्तम स्वयंपाक करता येतो, मी आधेमध्ये केटरिंग पण करून पैसे चाललंय ना, म्हणजे घर कुणापुढे हात नाही ना पसरायला लागले. मग आज आपण आपल्या स्किल मधूनच, कारण स्वयंपाक करणं हे सुद्धा एक स्किलच आहे ना. आजचा तर काळच बदलत चाललाय आणि आज बघाल तुम्ही तर खवय्ये इतके तयार झालेत, कारण तुम्ही नवीन नवीन रोजच काहीतरी व्यवस्थित छान आणताय प्रसंगा, तुम्ही बघितलं तर. आणि लोकांना आवडतंय. आज किती सुंदर सुंदर, मी अशी व्हिजिटला जरी गेले ना, मी किंवा मुलांनी पण मला दाखवतो ना, इतके सुंदर डिझाईन्स असतात, किती छान. ते बघूनच असं वाटतं जावं, बघावं, खावं. म्हणजे विचार करा याच्यात ना त्या मला आता आणखीन एक अशी गोष्ट लक्षात आली की आजच्या पिढीला सुद्धा आता ते आवडायला लागलंय, की म्हणून मी आईंना पण, सगळ्या आयांना पण सांगतेय की आपली घरं आता सुंदर सुंदर तुम्हीच करू शकता. तुमची जुनी पितळेची भांडी बाहेर काढा. परत तो ट्रेंड आलाय, पितळी तांब्याची भांडी परत किचन मध्ये आले, ते किचन मध्ये, आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसायला लागलं की मुलं तुमची ते एन्जॉय करतात. त्यांना तुम्ही तुमच्या पिढ्यामध्ये, म्हणजे त्याला न आवडणारा पदार्थ, मी माझ्या मुलाला न आवडणारे पदार्थ सुद्धा फक्त प्रेझेंटेशननी खायला शिकवलेत. आणि तो आज कारण त्याला ते, एक स्त्री आहे ती वातावरण तयार करत असते हे सगळं. आणि जर आजच्या पिढीला जर स्त्री पुरुष हा भेदभावच नाहीये, तर दोघांच्या मध्ये ह्या सगळ्या खुबी आहेत. अहो, दोघांनी जर त्या समजून घेतल्या, ओळखल्या आणि ती जर एकमेकांची ताकद बनून तुम्ही उभा राहिलात तर सक्सेस मिळू शकतो केव्हाही. म्हणजे तिथे खरंच मला असं वाटतं की आपला विश्वास हेच पहिलं तुमचं औषध आहे. अर्ध काम तुमचा विश्वास करेल आणि उर्वरित काम तुम्हाला, बाकी तुम्ही एकदा ठरवलंत ना, मागा, लाज कशाची. हो म्हणाला तर उत्तम, नाही म्हणालात तर वाईट नाही वाटून घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही होकार द्यावा याला माझं बंधन नाहीये ना. तुम्ही माझ्यावर कसे, मी एवढंच सांगू शकते की जसे आहे तसे तुम्ही सामोरे जा.
आलेल्या प्रसंगांना असेल किंवा भेटणाऱ्या माणसांना असाल, तुम्ही जसे आहात तसे असा. स्वीकारायचं किंवा न स्वीकारायचं हा त्यांना ठरवू द्यावं. त्यांनी तुम्हाला स्वीकारावं म्हणून तुम्ही तुमच्यात जर बदल घडवणार असाल तर ते अर्थही नाही आणि कठीण आहे, खूप कठीण आहे ते. त्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे त्यांना स्वीकारू द्या. तुमची नीतिमत्ता उत्तम असली पाहिजे. तुम्ही काय विचारांनी डिलिव्हर करता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही प्रसंगी कुठलीही गोष्ट असेल, माझ्यावरचं कर्ज जरी असलं तरी मला ते डुबवायचं नाहीये, मला तो पैन परत करायची आहे, ही माझी नीतिमत्ता आहे. कदाचित 2 दिवस उशीर होईल पण अशक्य नाहीये ना ते. माझी मेहनत आहे, माझा विश्वास आहे, तर रिझल्ट येणारच आहे. सकारात्मक असलं पाहिजे. सकारात्मक असणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. तीच तुमची सकारात्मक असणं ही तुमची ताकद आहे. म्हणजे प्रत्येक कामगार जरी तो एक लहान कामगार म्हणून जरी जन्माला आला असेल तरी तो उद्या उद्योजक बनणार नाही हे कोणी ठरवलंय. त्याच्या मेहनतीने उद्या काहीही करू शकतो. वाईट वाटतं की अनसिक्युअरपणे ते कामगार दिवस रात्र आमच्यासाठी घरं बांधतात, आम्ही सुंदर सुंदर घरांचा स्वाद घेतो आणि त्यांना मात्र घरं नसतात. कुठेतरी खाली पत्राच्या घरात. खरंच आहे, त्रास होतो मला ह्या सगळ्या गोष्टींचा कधी कधी. आणि आता तुम्हाला काम करण्याचं खूप आहे ना, स्कोप आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला, या प्रत्येक मजदुराला त्याला हक्काचं घर मिळावं, उत्तम शिक्षण मिळावं, त्यांना बेसिक का होईना त्यांना शिकता यावं. त्याला नाही मिळालं तर त्याच्या पुढच्या पिढीला तरी ते त्यांनी द्यावं, किंवा इतर सगळ्याच गरजा, त्यांच्या मूलभूत गरजा तरी त्यांच्यापर्यंत मिळाव्यात. त्यांच्यासाठी ज्या काही सरकारने स्कीम केलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, महत्वाचं आहे. मग अगदी ते संघटित असतील किंवा असंघटित असतील, त्यांची हेल्थ सिक्युरिटी आपल्याला फार महत्वाची आहे. त्यावर आपण जोर दिला पाहिजे, त्यावर आपण काम केलं पाहिजे. आता अनेक चांगल्या चांगल्या स्कीम सरकारने आणल्यात, त्याचा त्यांना लाभ घेता आला पाहिजे. त्यांच्यासाठी ज्या काही सेफ्टी आहेत, सेफ्टी इक्विपमेंट असतील किंवा त्यांच्या संसाराला लागणारे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. राईट म्हणजे राईट गरजूंना, योग्य कामगारांना योग्य कामाच्या ठिकाणी दिला जाणारा मोबदला आणि त्यांच्या सुरक्षितपणाच्या ज्या काही गरजा आज सरकार माध्यमातून त्या दिल्या जात आहेत त्या त्यांच्यापर्यंत मिळाव्यात. आणि त्याचबरोबर नव्यानं जे कोणी उद्योजक म्हणून यायला मागतात, छोटे छोटे असतील की रस्त्यावरचा हातगाडी चालवणारी असतील, भाजीवाला असेल किंवा वडापाव विकणारे असेल, त्यांना सुद्धा त्यांचं मानाचं स्थान मिळावं. त्यांना तो समाजातला त्यांचा एक माणूस म्हणून असलेला मान, सन्मान, हक्क, त्यांच्या मूलभूत गरजा या त्यांना मिळाल्या पाहिजे. नक्कीच. तर आपण म्हणूयात की उद्योजिका म्हणून तर त्या आता यशस्वी झालेल्याच आहे, पूर्ण सक्सेस झालेलंच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. पण समाजभान म्हणून प्रत्येक मजुराला त्याला त्याचा हक्काचा माणूस म्हणून त्याला त्याचं जगणं मिळावं, त्याला मूलभूत सुविधा मिळाव्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण मिळावं आणि एक माणूस म्हणून जगता यावं, यासाठी ज्योतिताई प्रयत्न करतात. खरं तर अनेक गोष्टी या मुलाखतीमधून आपण जाणण्याचा प्रयत्न केला. वेळ आपल्याकडे कमी आहे, पण सगळंच जीवन प्रवास आपण त्यात सामावू नाही शकत. पण महत्वाचं म्हणजे एक महिला म्हणून तुम्हाला जर उद्या उभं करायचं असेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर यातल्या प्रत्येक गोष्टी बारकाईने जर ऐकलात तर हे एक मार्गदर्शनपर एक मुलाखतही तुम्हाला वाटू शकते. आणि महत्वाचं म्हणजे हार न मानता लढत राहायचं, कुठेही रडायचं नाही आणि आपलं आयुष्य, आपले निर्णय कोणावर थोपवायचे नाही. आपण आपल्या पद्धतीने सकारात्मक राहून आपला प्रवास जो आहे, शिक्षणाचा असू देत, व्यवसायाचा असू देत, तो करत राहायचा. यश हे तुम्हाला हमखास मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू ताई. थँक्यू.